मुलांना सुट्ट्या पडल्या की काहीतरी खायला हवं आणि ते सुद्धा स्ट्रीट फूड टेस्टी असं हवं असतं. आज आपण पिझ्झा बनवत आहोत. त्यासाठी मी इथे 4-5 हिरव्या मिरच्यांचे अगदी बारीक तुकडे करून घेतले आहेत. भरपूर लसूण आणि आलं ठेचून घेतलं आहे. कांदे, सिमला मिरची आणि टोमॅटो बारीक करून घेतलेले. या तिन्हीपैकी तुम्ही कोणत्याही भाजीचं प्रमाण कमी जास्त करू शकता. कांदे कमी घेऊ शकता किंवा सिमला मिरची कमी घेऊ शकता. तर तिन्ही भाज्या मी बारीक कापून घेतलेल्या आहेत. कढईमध्ये 2 चमचे तेल टाकून आलं, लसूण आणि मिरच्या टाकून कांदा परतून घेतला आहे. कांदा हलकासा परतला की त्यामध्येच आपण लगेच सिमला मिरचीसुद्धा टाकून घ्यायची आहे. थोडीशी हळद टाकून हे दोन्ही छान परतून घ्यायचं आहे. भाज्या खूप सॉफ्ट आपल्याला नाही करायच्या आहेत. पिझ्झा करताना आपण स्लाईस करून वगैरे वाफवून घेतो, पण अशी भाजी करून एकदा पिझ्झा बनवून बघा, एकदम टेस्टी लागतो. आणि ही भाजी आपण चपाती, ब्रेडसोबतसुद्धा खाऊ शकतो. शिमला मिरची टाकल्यानंतर टोमॅटो टाकून घेतले. त्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकलं, थोडंसं काळं मीठ टाकलं. सगळं छान मिक्स केल्यानंतर यामध्ये काश्मीरी मिरची, लाल मिरची, धनेपूड आणि थोडासा गरम मसाला टाकून अगदी पाव चमचा साखर टाकली आहे. पुन्हा सगळं छान मिक्स करून घ्यायचं. भाज्या एकदम आपल्याला गळेपर्यंत शिजवायच्या नाहीत. थोडेसे मसाले आणि त्या एकजीव होईपर्यंत आपल्याला ह्या परतून घ्यायच्या आहेत. झाकण ठेवून आपण आता गॅस बंद करून घेऊ. वरून थोडीशी कोथिंबीर टाकू. तुम्ही बघू शकता भाजी मस्त अशी तयार झालेली आहे. ही भाजी ना तुम्ही भाकरी, ब्रेड, चपाती कशासोबतसुद्धा खाऊ शकता. आणि शिवाय घरात मुलांना नाश्त्यासाठी याचा पिझ्झासुद्धा बनवू शकता. तर पिझ्झा बनवण्यासाठी इथे मी ब्रेड घेतला आहे. मैद्याचा ब्रेड नाही, मी गव्हाचा ब्रेड घेतलेला आहे. चीज वगैरे आहे, ऑरेगेनो, सॉस. पिझ्झा सॉस न वापरता मी इथे हिरव्या चटणीचा वापर केला आहे. तुम्ही पिझ्झा सॉस वापरू शकता. गॅसवर पॅन छान तापून द्यायचा आणि त्यामध्ये मी बटर घातलं आहे. पिझ्झा रोटी बटरवर आपण छान भाजून घ्यायची आहे. एक बाजू थोडी गरम झाली की उलट करून घ्यायची आणि त्यावर आपण हिरवी चटणी आणि चीज किसून टाकायचं आहे. चटणी छान पसरवून झाली की त्यावर थोडंसं चीज किसून टाकलं आहे. त्यावर आपली गरम गरम भाजी टाकायची आणि पुन्हा भरपूर चीज किसून टाकायचं. मी चटणी लावली आहे, तुम्ही पिझ्झा सॉस किंवा पिझ्झा चटणी लावू शकता. आणि आपण झाकण ठेवून याला कडेने बटर सोडून 4 ते 5 मिनिटं छान वाफ काढून घ्यायची. खालून पिझ्झा आपला खरपूस होतो. एकदम कुरकुरीत असा पिझ्झा तयार होतो. खाली काढून घेतल्यानंतर त्यावर मी मिक्स हर्ब टाकलेले आहेत. तुम्ही ऑरेगेनो, मिक्स हर्ब टाकू शकता. मी काळी मिरी पूड टाकली आणि त्यावर आपण सॉस टाकून घ्यायचा आहे. पिझ्झा कटरने कट करून घ्यायचा आहे. अगदी मस्त असा पिझ्झा तयार होतो. भाज्या भरपूर असल्यामुळे हा पिझ्झा खाल्ला की मुलांचं पोट भरतं. तुम्हीसुद्धा एकदा ट्राय करा हा अशा घरगुती पद्धतीने बनवलेला पिझ्झा. तो आपण तव्यातसुद्धा करू शकतो आणि मस्त क्रिस्पीसुद्धा होतो. या भाज्यांमध्ये तुम्ही गाजर, बीट याचासुद्धा वापर करू शकता. त्यामुळे सर्व भाज्यासुद्धा मुलांच्या पोटात अगदी भरपूर प्रमाणात जातील. बघू शकता तुम्ही पिझ्झा खालून मस्त ब्राऊन असा झाला आहे. त्यामुळे तो खुसखुशीत एकदम क्रिस्पी असा झाला आहे. चवीला तर खूप छान झाला आहे. जरूर एकदा अशा पद्धतीने पिझ्झा बनवून पहा. सुट्ट्या पडल्या आहेत, मुलांना नक्की आवडेल. आवडल्यास लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.